अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आर्थिक अडचणी कमी व्हाव्या, किंबहुना लक्ष्मी प्राप्ती व्हावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर असावी, याच्यासाठी काही सेवा सांग. आणि खरं तर आपण रोज माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा केली पाहिजे. पण काही घरात खूप चांगली शिस्त आहे, जी कदाचित बऱ्याच घरात असेल, काही घरात नसेल सुद्धा. काय आहे ना ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सगळ्यात आधी कोणी नोकरी करणारा असेल तर कोणाचा बिझनेस असेल. आता मी तुम्हाला आधी सेवा करण्याच्या आधी काही गोष्टी क्लिअर करते. आता जे कोणी नोकरी करणार असेल तर महिन्याच्या शेवटच्या वेळेस म्हणजे 30-31 तारखेला, आता काही ठिकाणचं असं आहे की कोणाचा 10-12 तारखेला पगार होतो, तर काहीचा महिन्याखेरीज पगार होतो. पगार झाल्यावर आपण काय करतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आज माझा पगार झाला, किती तो आनंद होतो आपल्याला की चला आज पगार झाला आणि आपलं सगळं अकाउंटला येतं. आणि आजकाल इतका कॅशलेस व्यवहार सुरू झाला आहे की आपण तो पैसा घरात आणत नाही. तो पैसा कमवण्यासाठी आपण महिनाभर कष्ट करत असतो. तो पैसा आपल्या घरात येतो का हे बघा आधी. आता एखाद्याला 2 लाख पगार आहे तर त्याने 2 लाख रुपये काढून घरात आणायचे का, असाही तुमचे प्रश्न येतील. पण खरं तर ती सेवाच तशी आहे की तुमचा कितीही पगार झाला, आधीच्या काळी काय व्हायचं खरं सांगा. लक्ष्मी आली की ती देवाकडे ठेवली जायची, त्याला हळद कुंकू लावून पूजा केली जायची, नंतर ती वापरली जायची. आजही बऱ्याच घरात ती पद्धत आहे. पण आजकाल असं आहे की फोन म्हणजे आपण आपल्या अकाउंटला पैसे येतात, मग आपण लगेच फोन पे गुगल पे मारत मारत सुटतो आणि घरी येऊपर्यंत अख्खा पगार आपला संपतो. 30 तारखेला पगार झाला, 1 तारखेला पगार झाला, काय करतो आपण घरी येऊपर्यंत? दूधवाला, भाजीपाला, किराणा, अमकं ढमकं तमकं सगळं करत 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 अर्धी अमाऊंट आपण घरी आणतो. सगळ्यात आधी ज्या दिवशी तुमचा पगार होतो, अगदी 30 तारखेला झाला, तर अर्थात ज्यांचे हप्ते असतात त्यानुसार ते पगार घेतात. म्हणजे ज्यांच्या पगारानुसार ते त्यांचे हप्ते ठरवतात की जर आज माझा 30 तारखेला पगार होतो तर माझा 4-5 तारखेला घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, काय असेल जे तुमचे हप्ते ते ठरवतात. ज्या दिवशी तुमचा पगार होतो ना, तो पूर्ण दिवस कुठलं ट्रान्झॅक्शन करायचं नाही. खरं तर ती सगळीच रक्कम तुमच्या घरात आली पाहिजे. ताई नवरा ऐकणार नाही. काय होतं आपलं की नवरा XYZ अमाऊंट आपल्या घरात देतो की बाई हा घे तुझा घर खर्च, तुला काय करायचं का. खरं तर सगळा पगार तुमच्या घरात आला पाहिजे. मग तो लाखात असो किंवा हजारात असो, तुमचा पगार तुमच्या घरात आला पाहिजे. तुमच्या देवघरात तो आला पाहिजे. आधीच्या काळी जसं मी तुम्हाला सांगितलं की पगार झाला की घरात आणून द्यायचे, घरात तो असायचा आणि मग त्याच्यावर आपले खर्च भागवायचे. पण आजकाल कॅशलेस व्यवहार झाल्यामुळे आपण पैसे वाटत 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 घरी येतो. सगळ्यात आधी ज्या दिवशी तुमचा पगार होता, मग कधी सकाळी झाला, दुपारी झाला, संध्याकाळी झाला, तो दिवसभरात अजिबात लोकांचे पैसे द्यायचे नाही. आता म्हणाल ताई ते लोकांचेच पैसे आहेत, तरी पण ते द्यायचे नाही, कारण ती लक्ष्मी आपली आहे. एक दिवस ती लक्ष्मी तुमच्या घरात असलीच गेली पाहिजे. म्हणून सांगते, शक्यतो सगळे पैसे काढून आणा. आता तुम्ही म्हणाल ताई आमच्या घरात अशी पद्धत नाही आहे, नवरा ऐकणार नाही. पण सेवेचा मूळ तसाच आहे की सगळी रक्कम आपल्या घरात आली पाहिजे. घरात आल्यावर ती देव्हारासमोर एक रात्रभर ती देवघरात आपल्या वास्तूत ती असली पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा सेवा केली पाहिजे. आता याच्यातलं किती जणांना काय जमेल मला माहिती नाही. मग ताई अर्धेच पैसे काढू का आणि तेवढेच पैसे काढू का? अर्धे पैसे काढल्यावर मग तुम्हाला अर्धीच लक्ष्मी प्राप्ती पाहिजे का, हे पण तुम्हाला विचारते. तुमच्या घरातले जर ऐकणारे असेल, तुमचं त्यांना वाटतं की नाही चल बायको काहीतरी सांगते, की मग घरातल्यांना की चल सून काहीतरी सांगते. आता तुमच्या घरात किती लोक कमवता, कोणाचा बिझनेस असेल, कोणाची नोकरी असेल, त्या पद्धतीने तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न करा की बाबा असं असं आहे, आपण खरंच एक दिवस ती रक्कम आपल्या घरात आणली पाहिजे. नाही शक्य होत कारण परत ती आणून बँकेत ठेवायची, पण आपल्याला इतका टाइम नाही आहे की. अर्थात मी समजू शकते की ताई अगं ते परत काढायचे, परत आणायचे, परत सेवा करायची, परत बँकेत ठेवायचे. मी अगेन सांगते, सेवेचा मूळ असाच आहे. आता ज्यांना तेही करणं शक्य होत नाही, त्यांनी काय करावं, आपल्याला जे घर खर्चाला पैसे देतात बघा, घर खर्चाला XYZ अमाऊंट देतात की घरात 10,000 घे, 15 घे, याच्यात तुला घर खर्च करायचा आहे. त्याच्यातली ना दर महिन्यातील कुळदेवीच्या नावाने एक रक्कम काढून ठेवायची असते. तुम्हाला जर 20,000 पगार आहे तर तुम्ही 10 रुपये 50 रुपये तर काढू शकता ना कुळदेवीच्या नावाने. आणि सगळं वर्षभर पैसे साचले की मूळ पीठावर जाताना आई भगवतीसाठीच साडी, चोळी, जे काही आपण 14 अलंकार वगैरे घेऊन जातो, बऱ्यापैकी ते खोटेच असतात. पण काही काही जे अलंकार आहे ते नक्कीच तुम्ही चांदीचे करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. सगळं हे यथाशक्ती आहे. काही ना काही चांदीची वस्तू तुम्ही, मग जोडवे आले,
ह्या गोष्टी आता तुम्ही चांदीच्या घेऊन जाऊ शकता. म्हणून सांगते की मूळ रक्कम जी आहे तुमच्या पगारातली XYZ अमाऊंट एक गल्ला करायचा देवीच्या नावाचा, किंवा एक वही करायची, त्या वहीमध्ये ते पैसे ठेवायचे. ही घरात पद्धत आहे, बऱ्याच घरात ही पद्धत आहे, आमच्या पण घरात आहे. जी माझ्या माहेरी अजिबात नव्हती, पण माझ्या सासरी ती आहे आणि ती मी पण फॉलो करण्याचा प्रयत्न करते. मग काय होतं, वर्षाखेरीस देवीलाच जातो तेव्हा चांदीचं एखादा दागिना केलाच जातो, किंवा आता मी जी लक्ष्मीची मूर्ती केली ती त्याच्यातूनच केली, की जे काही पैसे होते ना दर महिन्याला XYZ अमाऊंट आम्ही काढून ठेवतो व त्याच्यातूनच चांदीचं. कारण आता नवरात्रीतच मिस्टर जाऊन आले, त्यांचं पण तो कुळाचार वगैरे करून झाला आणि लवकरच आता महाराजांच्या आईची इच्छा असेल तर लवकर जाऊ, तेव्हा पण काही वस्तू आपण करू. असं काही कंपल्सरी नाही आहे. मग तुम्ही दानपेटीत पण टाकू शकता, किंवा तुमच्या घरात एखादी वस्तू मूर्ती करायची आहे, किंवा तुम्हाला देवघर मोठं करायचं आहे, किंवा आपल्याला खूप इच्छा असते असं चांदीचं काहीतरी घ्यावं आपल्या घरात देवीसाठी, देवासाठी, ते पण तुम्ही करू शकता. तर तुमच्या पगारातली एक फिक्स रक्कम 100 रुपये, 50 रुपये, किंवा जर चांगला पगार असेल तुमचा तर 500 रुपये, काय असेल ते तुमची यथाशक्ती 100, 200, 300, 400 XYZ अमाऊंट तुम्ही काढून ठेवू शकता. ते झालं पहिलं. दुसरं, सगळा पगार घरात आला पाहिजे. आणि आजही बऱ्याच ठिकाणी कॅशच दिली जाते, दिलीच जाते. जर असेल तर तिथं खूपच चांगलं आहे, पण नसेल तर जो काही पगार तुमचा येतो XYZ अमाऊंट तुम्हाला घर खर्चायला देणार आहे, तो आणा, तुमच्या देवघरात ठेवा पूर्ण दिवस. आणि नवऱ्याला, घरच्यांना वॉर्निंग द्या, आज पगार झाला ना, आज कोणालाही पैसे द्यायचे नाही, ट्रान्झॅक्शन करायचं नाही, आज दिवसभर व्यवहारच करायचं नाही, किती पण अर्जंट असो. कारण पगार आल्यावर आपल्या डोक्यात एकच असतं, दूधवाला, भाजीपाला, किराणा, जे काही असेल ते लगेच आपलं मग सुरू केलं, बरं का आता हे करायचं ते करायचं सगळं करणार आहे आपण. पण एक दिवस शांतता ठेवा. ती लक्ष्मी, आता तुम्ही तर पैसे काढून आणून पण घरात ठेवू शकत नाही, मग ती लक्ष्मी आहे तर ती शांततेत तुमच्या एक दिवस तुमच्या अकाउंटला ठेवा. कारण तुमच्या स्वतःच्या हक्काचे पैसे आहे, अकाउंटला ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रान्झॅक्शन करा. तुम्हाला घर खर्चायला जो काही पैसा घरी दिला जातो तो पैसा तुम्ही देवाकडे ठेवा. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असतात त्या पटकन सांगते. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ, एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा पुरुष सुक्तम. खरं तर 16 वेळा श्री सुक्तम करायचं असतं, 16 वेळा श्री सुक्तम करायचं असतं आणि 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम असतं. पण आपल्याला टाइम नाही आहे, मग आपण एक वेळा श्री सुक्तम घेतो, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम घेतो. पण ही जी सेवा आहे ना तरी 16 वेळा असते. माता लक्ष्मी स्थिर असावी, तिच्यामध्ये वाढ व्हावी, पण आलेली लक्ष्मी प्राप्त आपल्याकडे असावी, म्हणून ही सेवा केली जाते. आता नोकरीवाल्यांच्या अडचणी दूर झाल्या. आता जे काही त्यांचा व्यवसाय आहे त्यांनी काय करावं, तर त्यांनी सांगते रोजचा व्यवसाय आहे, मग बुटीक आहे. आता उद्योगधंदा चालावा, किंबहुना तुमचा जर बिझनेस असेल आणि जो तुमचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये यश व्हावं, तुम्हाला सक्सेस मिळावं, त्याच्यासाठी सेवा सांगते. आता उद्योगधंद्यात असं असतं की समजा तुमचं मेडिकल आहे, रोजचा तुमचा इन्कम आहे, आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते आपण गल्ल्यात म्हणजे आता बिझनेस म्हटलं तर अर्ध फोन पे असतं आणि अर्ध कॅश असतं. जेवढी तुमच्याकडे कॅश होते ना मैत्रिणींनो, XYZ, आता मग तुमचं पार्लर आलं, किंवा तुमचं एखादा गाडा आहे, बिझनेस म्हणजे बिझनेस कुठल्याही प्रकारचा असला तरी सुद्धा. आता मेडिकल म्हटलं तर अर्ध फोन पे होतं, अर्ध आपल्याला कॅश मिळते, किंवा जर तुमचं पार्लर असेल, बुटीक असेल तर त्याच्यामध्ये पण अर्ध फोन पे होतं, अर्ध कॅश होतं. तर शक्यतो आज मी जेवढं कमवलं आहे ना त्याच्यातली जेवढी जास्त कॅश तुम्हाला काढता येईल तेवढी जास्त ती कॅश काढून ठेवायची. म्हणजे आपलं एक असतं ना, आपली सेव्हिंग असते बघा, की आज जर मी 1000 रुपये कमवले तर मी 100 रुपये साचवेल, असं असतं आपलं. तर त्याच्यामधले ना ते पैसे काढून ठेवायचे. किती पण, आता हे तुमच्यावर आहे, तुमचा किती धंदा होता. समजा जर तुमचा 200 रुपये धंदा झाला तर 20 रुपये तुम्ही काढून ठेवायचे. असं पूर्ण महिना जेवढी तुमची सेव्हिंग होईल ती सेव्हिंग तुमची झालेली आहे. समजा आता 2000 रुपये तुमची सेव्हिंग झाली, मिनिमम जे काही असेल तुमचं, तर ती सेव्हिंग महिन्याभरात झाली का, एक रक्कम असते आपली, मग 100च्या नोटा, 500च्या नोटा, 50च्या नोटा, या सगळ्या एकखट्टी घ्यायच्या, देवासमोर ठेवायच्या, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आणि त्याच्यावर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या. म्हणजे त्याच्यावर करायच्या म्हणजे ती देवाजवळ ती सेवा, जिथे लक्ष्मी ठेवायची आपण एखाद्या डिशमध्ये, वाटीमध्ये देवाजवळ ठेवायची. आणि मग ज्या काही सेवा सांगितलं आहे, श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर नवार्णव आणि श्री स्वामी समर्थ, ह्या सेवा तिथे समोर ठेवून करायच्या. महाराजांना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरात अखंड तुझा वास राहू दे, मुलाबाळांना सुखात ठेव, आणि प्राप्त लक्ष्मी आहेस ती स्थिर होऊ दे, आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होऊ दे. हे ना एक आपल्या घराला शिस्त लावायची की असं असं आहे,
सगळे पैसे नाही काढू शकत, पण जास्तीत जास्त रक्कम आणून आणि त्याच दिवशी तरी मुलांचा पगार जरी झाला तरी वॉर्निंगच द्यायची की आज अजिबात कुठलं स्कॅन करायचं नाही, कोणाला काही खाऊ घालायचं नाही, एक दिवस तुमची लक्ष्मी तुमच्या अकाउंटला असू द्या ना. एवढं महिनाभर आपण जीवाचं रान करतो त्या लक्ष्मीसाठी आणि आलं की वाटतच फिरतात तुम्ही, मग ती लक्ष्मी प्राप्ती कशी राहील? हे त्या मागचं कारण आहे. तुम्हाला समजलं असेल कसं करायचं. जेवढं होईल ना, आता नोकरीवाल्यांचा लाखात पगार असल्याबरोबर ते काय म्हणते आता कुठे आणते, कशाला काय करते. मग जेवढा पगार येईल, जेवढी तुमच्याकडे सेव्हिंग आहे घर खर्चाला, त्याच्यावर तुम्ही सेवा करू शकता ना. हळूहळू अनुभव आला ना तर समोरचा व्यक्ती पण म्हणतो की हा चल तू काहीतरी करते आहे, मला काहीतरी फायदा होतो आहे. नक्कीच त्या गोष्टी केल्या जातात. करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी प्राप्ती आहे, ही प्राप्त लक्ष्मी स्थिर असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.